बरेचदा आपण पहाडी एरियामध्ये येतो, विचार करतो पहाडात राहणाऱ्या लोकांचं वास्तव्य कसं असतं. बघा, खरंच त्यांचं वास्तव्य आहे, स्ट्रगल आहे त्यांच्या जीवनामध्ये. हे जे त्यांचं जे आयुष्य आहे, या ठिकाणी जे सुख शांती आणि मनाला जे एक शांतता देणारी जे वातावरण आहे, हे आपल्या शहरामध्ये नाही मिळत. आम्ही ज्यावेळेसही आम्हाला करमलं नाही, आम्ही अशा ठिकाणी येऊन बसतो आणि गावातील हे जे साधे सरळ जे लोक आहे, देव माणसं, यांच्यासोबत आम्ही गप्पा करतो, आम्हाला छान वाटतं. मला एक सांगा, आम्ही बरेचदा शहरी भागातले लोक या ठिकाणी फिरायला येतो, बघायला येतो. तुम्हाला इथे राहताना कसं वाटतं? असं वेगळं फील होते? तुम्हाला शहरात आवडते का इथेच राहायला आवडते? आपको शहर में रहने अच्छा लगता है कि हम तो इधर ही अच्छा है, शहर में तो जमता ही नहीं। वो पहाड़ी इलाका में रहने का अच्छा। हाँ हो गया, लेकिन मस्त आप लोग बैठते बातें करते हो, अच्छा लगता है आपको? हाँ, अच्छा लगता अरे हमें भी बहुत इच्छा होती है ऐसे बैठना, सुकून से बातें करना, लेकिन क्या करें, हम शहरों में हमारा दौड़ भाग, सुबह से शाम तक के भागो, ये काम करो वो काम करो, ऐसा नज़ारा देखने के लिए तो हम तरस जाते हैं. इनका एक छोटा सा किराणा दुकान है. हे आमचे विनोद दादा आहे, वरगडे साहेब, आणि यांना सुद्धा खूप हॉबी आहे वनभ्रमंती करायची. हे बघा, हा द्रोण आहे छान इम्पोर्टेड त्यांच्याकडे, आणि या द्रोणनी ते या पहाडी भागामध्ये बरेचसे ठिकाणी खूप छान छान व्हिडिओ काढतात. त्यांचे फेसबुक आणि यूट्यूबवर खूप फॉलोअर्स पण आहे. विनोद दादा, हा कोणता द्रोण आहे? RS3। RS3. मग तुम्ही हे लग्नामध्ये सुद्धा वापरता का हॉबी म्हणून? लग्नामध्ये सुद्धा आहे ना. छान 8K क्वालिटीचा हा द्रोण आहे, आणि हे आमच्या शहरामध्ये फार कमी लोकांकडे आहे. तर असं हे वातावरण आहे. आमच्या शहराला लागून एक छोटंसं गाव आहे मडकी म्हणून, त्या ठिकाणी बघा किती छान बसलेलं आहे, सगळे गप्पा गोष्टी करत आहे. इकडे महिला वर्ग काम करत आहे. छान.